झाला? ओके. तर विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मला काय करायचं? ओके. तर आपण काय करणार आहे आज थोडे आपण आज घनतेविषयीचा प्रयोग करणार आहे. आपण काय शिकलो आहे की पाण्याची घनता ही कोणत्याही वस्तूपेक्षा कशी असते? कमी असते. म्हणून एखादा आलू किंवा दगड हा पाण्यात बुडत असतो. पण ते आपण फक्त शिकलेलो आहे. आज आपण ते शिकलेले आपण ते आज प्रॅक्टिकली करून घेणार आहे. तर या ठिकाणी बघा मित्रांनो आपण आवश्यक या प्रयोगासाठी आवश्यक साहित्य जोडे बेटा. आवश्यक साहित्य काय घेतलं? 2 आलू घेतले आहेत. बरोबर आहे? पुढे जोडे रे. 2 आलू घेतले. नंतर 2 ग्लास मध्ये आपण काय घेतलं आहे? पाणी घेतलं आहे. नळाचं पाणी घेतलं आहे. बरोबर? हां. नंतर एका ग्लास मध्ये फक्त नळाचं पाणी घेतलं आहे. दुसऱ्या एका ग्लास मध्ये पाणी प्लस काय घेतलं आहे? त्या एका ग्लास मध्ये 2 चम्मच मीठ आपण त्या पाण्यामध्ये विरघळून घेतलेलं आहे. नंतर आता या पाण्याचं घनता कमी आहे. आता या पाण्याची घनता कशी आहे? एखाद्या वस्तूपेक्षा जास्त झालेली आहे. ते आपण प्रॅक्टिकली या ठिकाणी करून घेऊ. बघा 2 आलू घेतले आपण. या ठिकाणी बघा या आलूची साईज जास्त आहे याच्यापेक्षा जास्त. तरी सुद्धा हा आलू या पाण्यावर तरंगता आपल्याला दिसेल. हा छोटा आलू पाण्यामध्ये बुडून जाईल. बघा इथे हा बुडाला. दुसरा आलू बघा हा आलू आपल्याला पाण्यावर तरंगताना दिसणार. थोडं जवळ गेले. असं का म्हणून घडलं रे? काही या ग्लास मध्ये या आलूची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कशी आहे? जास्त आहे. म्हणून तो आलू पाण्यात बुडालेला आपल्याला दिसला. नंतर या दुसरा ग्लास मध्ये काय झालं रे? पाणी कमी आहे? नाही. या पाण्यामध्ये आपण मीठ विरघळलं म्हणून पाण्याची जी घनता होती त्या आलूपेक्षा जास्त झाली आणि आलूची घनता कमी आहे. या कारणामुळे आलू हा पाण्यावर तरंगून राहिला. झालं? हे आहे छोटासा एक प्रयोग घनतेविषयीचा. प्रयोग आवडला?